नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना. तर बघा, आता दत्त जयंती आलेली आहे आणि दत्त जयंतीनिमित्त सगळ्यांनीच पारायणं चालू केलेली आहेत, सेवा चालू केलेल्या आहेत. आपण 21 दिवसांची सेवा दरवर्षीप्रमाणे करतो. माझे पाठीमागचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. मी दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त 21 दिवसांची सेवा कशी करते, काय करते, स्वामींची सेवा किंवा दत्त महाराजांची कुठल्या सेवा करते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सांगणार पण आहे आणि मी काय सेवा चालू केली आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि माझं रुटीनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे, अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि घरामध्ये फिरून घेते आज मस्त अशी धुरी. आणि ही धुरी मी नेहमी फिरवत असते. गोगळची धुरी असते. एक छोट्या ह्याच्या मातीच्या भांड्यामध्ये मी भरपूर असा विस्तू घेतलेला आहे, म्हणजे निखारा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ती टाकत असते. त्यानंतर सगळ्या घरामध्ये जे आहे ती मी धुरी फिरवून घेत असते. सगळ्या घरामध्ये तुम्ही बघू शकताय, अख्ख्या घरामध्ये सगळीकडे अंघोळ झाल्यानंतर धुरी फिरवते. त्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं. सगळ्या किचनमध्ये, हॉलमध्ये, दुकानामध्ये सगळीकडे असं मी फिरवून घेते. त्याच्यामुळे घरामध्ये प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं आणि खूप छानसुद्धा वाटतं बघा आणि फ्रेश वाटतं. सकाळी सकाळी मूड खूप चांगला होतो. त्यानंतर आलेली आहे, देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली. चहा पिली आणि पूजा करून घेतली. देवाची पूजा झाल्यानंतर आज सुरुवात करायची आहे आपल्याला 21 दिवसाच्या सेवेला. तर सेवेला सुरुवात करण्या अगोदर घरामध्ये सगळीकडे अशी गुगलची दोरी फिरून घेतली. घरातलं वातावरण खूप प्रसन्न करून घेतलं. घरातील जर वातावरण प्रसन्न असेल, पॉझिटिव्ह असेल तर बघा आपला दिवस खूप छान जातो. आणि त्याचबरोबर आता आपल्याला सेवा चालू करायच्या आहेत किंवा पारायण असेल तर त्या काळामध्ये घरातील वातावरण खरंच मनानेच प्रसन्न आणि पॉझिटिव्ह होतं. आणि स्वामी सेवा आपली दत्त महाराजांची कुठलीही सेवा करायची असेल तर घरामध्ये नेहमी बघा त्या टायमिंगला प्रसन्न असं वाटतं आणि आपण ज्या पूजापाठ करतो त्याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स ज्या आहेत त्या आपोआपच निर्माण होतात. त्याच्यामुळे मी आता सकाळी सकाळी घरामध्ये सगळीकडे धुरी वगैरे फिरवून घेतली. घरामधले सगळं वातावरण फ्रेश कसं काय झालं, पूजा वगैरे झालं की मन प्रसन्न होतं. देवपूजा झाली, तुळशीची पूजा झाली, घरामध्ये सगळीकडं असं प्रसन्न असं मनानेच हे होतं आणि पॉझिटिव्हसुद्धा वाटतं. तर आता पारायण करायचं आहे म्हटल्यानंतर किंवा कुठलीही सेवा करायची आहे म्हटल्यानंतर घरामधलं वातावरण तर फ्रेश पाहिजेच. खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना ऑफिसला जावं लागतं, त्याच्यामुळे त्यांना गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही. अशा खूप साऱ्या महिला आहेत की काही ना काही कारणामुळे त्यांना गुरुचरित्राचं पारायण आपल्याला दत्त जयंतीनिमित्त करता येत नाही. त्यातलीच मी सुद्धा एक आहे. पण ज्यावेळेस मला तसं पारायण करता येत नाही त्यामुळे मी काय करते, मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. आता माझं किराणा दुकान असल्यामुळे मला गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही. कारण गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की खूप सारे नियम असतात आणि ते नियम आपल्याकडून फॉलो होत नाहीत. कारण किराणा दुकान असल्यामुळे अनेक प्रकारची लोकं येतात दुकानामध्ये. नॉनव्हेज खाल्लेले असेल किंवा मासिक धर्माचे असेल तर शिवता शिवत होते आणि गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटल्यानंतर हे असलं अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे मी कंटिन्यू दुकानात असते आणि त्याच्यामुळे माझ्याकडून ही पाळणूक होणार नाही म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण ह्यावेळेस केलेलं नाही. पण स्वामींची कुठली सेवा आहे ती मी करणार आहे आणि आजपासून स्टार्ट केलेली आहे. सेवा करायची आहे त्याच्यामुळे मी सगळं घर अंगण व्यवस्थित सगळं साफसफाई स्वच्छ केलं आणि त्यानंतर दारामध्ये रांगोळी काढली, देवपूजा केली, सगळं व्यवस्थित केलं. तर बघा, आजपासून स्वामींच्या सेवेला सुरुवात करणार आहे. सेवा काय काय करणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे.
आणि आजपासून ही 21 दिवसांची सेवा आहे. तर आता माझी सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी सेवेला बसणार आहे. आणि तोपर्यंत मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं असं ठेवलेलं आहे. पूजा वगैरे आपल्याला काही मांडायची नाही. जर तुम्ही मोठं गुरुचरित्र पारायण करणार असाल तर तुम्हाला प्रॉपर पूजा मांडावी लागेल. आणि आता तुम्ही 21 दिवसांसाठी सेवा करणार आहे दत्त जयंतीनिमित्त, तर तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत. आणि तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करता येत नसेल काही कारणामुळे, तर तुम्ही ह्या साध्या सिंपल सेवा आहेत त्या फक्त अर्ध्या तासामध्ये रोज आपल्या घरच्या घरी करू शकता. तर आता ह्याच्यासाठी पूजा वगैरे मांडायची नाही. पण आता आपल्याला अशा प्रकारे एक आपल्याला भगवं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे सगळे पोथी मांडायची आहे. आणि त्यानंतर रोजच्या रोज आपण फक्त पोथी वाचायची आणि हे असंच ठेवून द्यायचं, काहीच करायचं नाही ह्याच्या व्यतिरिक्त. तर पूजा मांडली तर काय होतं माहिती आहे का, रोजच्या रोज आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवावा लागतो देवघरामध्ये. आता आपण बाहेर जातो, बाहेरचे सगळी हे होतं, त्यामुळे 2 टाईम नैवेद्य दाखवणं शक्य नसतं. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी सांगते मी ही साधी सिंपल सेवा स्वामींची रोजच्या रोज करायची. प्रॉपर पूजा वगैरे मांडायची काही गरज नाही. आता आपण हे बघा, आपलं हे चौरंग किंवा असा पाट घ्यायचा आहे. आता हा माझ्याकडे आहे तो अभ्यासाचा टेबल आहे. आता ह्याच्यावरतीच मी हे ग्रंथ ठेवून रोजच्या रोज ही नित्य सेवा करणार आहे 21 दिवसांसाठी. आपल्याला मोठं गुरुचरित्र पारायण करता येत नाही. आता बघा, मला तर काय होतं, मोठं गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही. त्याचं कारणसुद्धा सांगते. माझ्याकडे आहे किराणा दुकान आणि किराणा दुकानामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यक्ती येऊ शकतात. नॉनव्हेज खाल्लेल्या असेल, मासिक धर्म असेल, सगळं असेल. तर अशाने काय होतं, शिवता शिवत होते. त्याच्यामुळे मला गुरुचरित्र पारायण करता येत नाही. गुरुचरित्राचं पारायण खूप कडक असतं. गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटल्यानंतर मला ज्यावेळेस मी पोथी वाचेल त्यावेळेस मला आंघोळ करून पोथी वाचायला बसावं लागेल. यासाठी मी ते टाळलेलं आहे. आणि ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आहे बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 51 अध्याय, 51 का 52 अध्यायाचं असं हे आहे. मी पाठीमागे ह्याचं पारायण केलेलं आहे बघा. तर असं हे आहे. तर हे रोजचा एक अध्याय, 51 अध्याय आहेत बघा. तर ह्याचा रोजचा आपल्याला जेवढे जमेल, 7 अध्याय जमतील, 3 जमतील, 4 जमतील, 5 जमतील, असं आपल्याला हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण दत्त जयंतीपर्यंत करायचं आहे. आता आपल्या स्वामींचे सुद्धा बघा. आता स्वामींची 21 दिवसाचं तर आपल्याला ह्याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. आजपासून आपण रोजचा एक अध्याय वाचला तरी चालतो. आता हे सगळी सेवा चालू करण्या अगोदर आपल्याला तुम्हाला दाखवते मी. आपल्याला हे म्हणायचं असतं, स्वामी स्थवन म्हणून घ्यायचं असतं. आपली ही नित्यसेवा स्तोत्रमंत्र ह्याच्यामध्ये आपल्याला स्वामी स्तवन असतं. पहिल्याच पेजवरती आहे बघा. तर हे स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आणि त्यानंतरच हे सगळ्या सेवेला सुरुवात करायची. तर बघू शकता, हे स्वामी स्तवन म्हणायचं, त्यानंतर आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची. आणि आता आपल्याला 11 माळी जप. आता ज्यांना जमत नाही त्यांनी 3 माळी केला तरी चालेल, 5 माळी केला तरी चालेल, पण शक्यतो 11 माळी जप करावा. आणि ह्या सेवा सगळ्या जरी करायला जमत नसतील तर बघा, तुम्हाला मी दाखवते. हा बघा, गुरुचरित्राचा 14वा अध्याय. ही सेवा जरी केली आणि 11 माळी जप जरी केला तरी तुम्हाला 21 दिवस चालणार आहे. तर अशा सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. आणि आजपासून ह्याची सुरुवात मी करणार आहे. आजपासून 21 दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे. आता ह्याच्यातल्या ह्या सगळ्या सेवा मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला, ह्या सगळ्या करणार आहे. कारण मला अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या सेवा मी रोजच्या करू शकते. आणि अर्धा तास तर आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे मी ही अर्धा तास ही सगळ्या सेवा करणार आहे. गुरुचरित्राचं पारायण मला काही करायला जमत नाही. माझा प्रॉब्लेमसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्यामुळे. तर चला, तर आता मी तुम्हाला दाखवते हे कसं व्यवस्थित मांडून आपल्याला. आणि रोजची आपली नित्यपूजा झाली की आपल्याला हे वाचून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीची कामं करायची. मग आपली पूजा ज्यावेळेस होते त्यावेळेस आपल्याला जमत नसेल तर घरातील सगळी कामं आवरायची आणि त्या टायमिंगला करायचं. एवढंच की 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची नसते बघा. कुठलंही पारायण असो, काही असो, पूजा असो, आपल्याला 12-12:30च्या दरम्यान आपल्याला करायचं नसतं. तर आता तुम्हाला मी दाखवते सगळं व्यवस्थित. आता माझी नित्यपूजा झालेली आहे. आज बिना फुलांची देवपूजा. आणि आपल्याला ज्यावेळेस आपण पारायण पोथी वाचतो तर त्यावेळेस अशा आपल्याला
अगरबत्ती लावायची असते. आपण ज्यावेळेस पोथी वाचतो त्यावेळेस धूप दीप अगरबत्ती ही आपल्या प्रज्वलित करून ठेवायची, कारण आपण कुठलीही पूजा मांडणार नाही. त्याच्यामुळे अगरबत्ती लावायची. आणि ही अगरबत्तीची रक्षा जी आहे ती, आता अगरबत्त्याचं कसं असतं बघा, काही काही अगरबत्त्या व्यवस्थित नसतात, तर ही रक्षा आपल्या कपाळाला लावायची आणि आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना कपाळाला लावायची ह्याची रक्षा. ज्यावेळेस आपण पारायण चालू असतं त्यावेळेस ही रक्षा पडते आपली, अख्खी अगरबत्ती जी आहे ती आपली हे होते. आणि त्यानंतर ही रक्षा आपल्या घरातल्या मुलांना, आपल्याला स्वतःला, आपल्या मिस्टरांना, सगळ्यांना लावायची आहे. अशी ही रक्षा जी आहे ती आपल्याला रोजच्या रोज ही करायची आहे. तर बघा आता हे तुम्हाला मी दाखवते सगळं. तर मी पूजा वगैरे काही मांडणार नाही. तर बघा आपल्याला जे जे ग्रंथ आपल्याला जे जे वाचायचे आहेत ते सगळे असे ठेवलेले आहेत. आता बघा मी सुरुवातीला काय काय सेवा करणार आहे, कसं कसं करणार आहे तुम्हाला दाखवते. आणि तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीनं सोप्या आणि सिंपल पद्धतीनं तुम्ही हे सेवा करू शकता. तर आता बघा तुम्हाला 2 टप्प्यामध्ये जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर कशी करायची तुम्हाला सांगते. सर्वात अगोदर आपल्याला सेवेला बसण्या अगोदर आपल्याला स्तोत्रमंत्र, नित्यसेवा स्तोत्रमंत्र पुस्तकातलं आपल्याला स्वामी स्तवन वाचून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायचा आहे. आणि जर आपल्याला म्हणजे एवढ्या सेवा करायच्या असतील तर तुम्हाला हे सांगितलेलं आहे मी. जर तुम्हाला गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 11 माळी जप जर आपल्याला 21 दिवस करायचा असेल तर. आणि तारक मंत्र खूप महत्त्वाचा आहे. 1 वेळा, 5 वेळा, 11 वेळा असं तुम्ही 7 वेळा तारक मंत्र म्हणू शकता. तारक मंत्राची ताकद खूप सारी आहे. तर बघा आता मी हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करणार आहे. आता तुम्हाला मी ह्याच्यातल्या कुठल्या कुठल्या सेवा करायच्या, तुम्हाला ज्या जमेल त्या करा असं मी तुम्हाला सांगते, की तुम्ही हीच करा तीच करा असं सुद्धा नाही. आणि जर तुम्हाला स्वामी चरित्र पारायण करायचं असेल आजपासून किंवा उद्यापासून, तर बघा तुम्हाला ह्याच्यातले रोजचे आपल्याला रोजचा 1 अध्याय वाचला तरी चालतं. कारण 21 दिवसाची ही सेवा आहे, तर 21 अध्याय आहेत आपल्याला स्वामीचरित्रामध्ये. स्वामीचरित्र सारामृताचं जर पारायण करायचं असेल आजपासून, तर तुम्हाला सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन, 11 माळी जप आणि रोजचा 1 अध्याय आणि तारक मंत्र ही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर गुरुचरित्र हा तुम्हाला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेस तुम्हाला गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायचा आहे. तर आता ही झाली स्वामीचरित्र पारायणाची सविस्तर माहिती. आता तुम्हाला सांगते, आता हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा बघा आपल्याला 11 माळी जप करायचा, स्वामी स्तवन वाचून घ्यायचं. किंवा जर तुम्हाला फक्त ह्याचंच पारायण, संक्षिप्त गुरुचरित्राचंच पारायण करायचं असेल तर ह्याचे तुम्हाला रोजचे 7 अध्याय असं करून तुम्ही वाचू शकता. म्हणजे तुमच्या ह्याने तुम्हाला किती अध्याय वाचणं होतात. आता ह्याचे अध्याय छोटे छोटे 51च अध्याय आहेत, पण तुमचे छोटे छोटे अध्याय आहेत. 21 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही हे डिवाईड करून 21 दिवस डिवाईड करून 51 अध्याय जे आहेत ते किती येतात ते तुम्ही हे करून वाचू शकता. तर हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण. आता बघा मी आता पूर्ण हे सगळं असं केलेलं आहे. आणि आता ही सेवा जी आहे ती मी आजपासून चालू करणार आहे. तर उद्यापासून केली तरी चालते, कारण पौर्णिमा 2 आलेल्या आहेत. पण दत्त जयंती जी आहे ती 15 तारखेलाच दाखवलेली आहे. दत्त जयंती जी आहे ती 14 तारखेलाच दाखवलेली आहे. 15 तारखेला फक्त पौर्णिमा आहे. तर 25 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर ही सेवा केली तरी चालते, किंवा 24 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर ही सेवा केली तरी चालते. तर बघा आजपासून म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून मी सेवा चालू केलेली आहे. कारण पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा 2 आलेल्या आहेत, पण दत्त जयंती ही 14 तारखेला दाखवलेली आहे. कोण म्हणते 14ला आहे, कोण म्हणते 15ला आहे. तरी पण मी आजपासून सेवा स्टार्ट केलेली आहे. आणि सेवा काय काय केलेली आहे चालू तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. जसं की स्वामी महाराजांची सेवा चालू केलेली आहे. आणि त्याचबरोबर गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज संध्याकाळी वाचणार आहे. तर अशी ही सेवा मी आजपासून चालू केलेली आहे. 21 दिवसांची सेवा माझी पूर्ण 21 दिवस मी करणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगते मी पूजा का मांडलेली नाही. कारण पूजा मांडली की सगळं आपल्याला पद्धतशीर म्हणजे व्यवस्थित असं करावं लागतं. आता ते माझ्याच्याने होणार नाही म्हणून मी पूजा मांडलेली नाही. तुम्हाला सांगते माझं किराणा दुकान आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तशीही लोक कुठलीही काहीही
म्हणजे नॉनव्हेज खाणारी कसलीही लोक आपल्या दुकानामध्ये येतात, त्याच्यामुळे शिवता शिवत होते, त्याच्यामुळे मी प्रॉपर पूजा वगैरे मांडलेली नाही. आता पोथी मात्र मी सकाळी सकाळी पूजा झाली की जरा लवकर उठणार, पूजा झाली की पोथी वाचून घेणार, त्याच्यामुळे मग माझं हे होऊन जाईल. आणि गुरुचरित्राचं मोठं गुरुचरित्र पारायण करायचं म्हटल्यानंतर आपल्याला हे सगळ्या पाळणूक होत नाहीत. आणि गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की कडक पाळणूक करावी लागते घरामध्ये, त्याच्यामुळे. तर बघा, म्हणून मी पूजा वगैरे मांडलेली नाही. नैवेद्य 2 टाईम दाखवावा लागतो प्रॉपर पूजा मांडल्यानंतर. आणि स्वामीचरित्र पारायण करायचं असेल तर पूजा वगैरे मांडायची गरज नाही. जर आपण अनुष्ठान करायचं असलं तर पूजा मांडावी लागते. जसं की मी आता कधी कधी करत असते 7 दिवसाचं पारायण. कधी मला ह्या अर्ध्या महिन्यामध्ये वाटलं की मी आता 7 दिवसाचं पारायण करते, तर तशी प्रॉपर पूजा मांडून मी पारायण करत असते. आता मार्गशीर्ष महिना आला तर त्या ह्याच्यामध्ये माझं एक अर्ध्या दिवशी होऊन जाईल. म्हणजे एका दिवसात पूर्ण पारायण मी करत असते, किंवा साप्ताहिक पारायण करत असते, रोजचे 3 अध्याय. असं माझं स्वामीचरित्राचं पारायण चालू असतं. आता माझं हे पारायण नाही, ही फक्त मी 21 दिवसांची सेवा करायला लागलेली आहे. आणि 21 दिवसांची सेवा आपण मनोभावे करायची आहे. कोणीही करू शकतं. ज्याला पारायण करायला जमत नाही त्यांनीही 21 दिवसामध्ये सेवा केली तरी चालते. म्हणजे ह्या सेवेचं जास्त हे नाही, म्हणजे तामझाम नाही, पूजा वगैरे नाही. ज्या जॉबला जाणाऱ्या महिला आहेत त्या सहजपणे हे पारायण करू शकता, म्हणजे ही सेवा करू शकता. तर आता माझं थोडासा तसाच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ही 21 दिवसांची सेवा मी चालू केलेली आहे. आणि ह्या सेवेमागचं कारण सांगते मी तुम्हाला. आपण कुठलीही सेवा करतो किंवा पारायण करतो तर आपण काहीतरी स्वामींना मागतो, दत्त महाराजांना काहीतरी मागतो. पण ही सेवा अशीच करायची आहे आपल्याला. कुठलंही काहीही न मागता, कुठलीही इच्छा माझी पूर्ण व्हावी असंही न मागता आपल्याला ही सेवा करायची आहे. तर बघा, आपल्याला वर्षभरामध्ये आपल्याला कुठलीच गोष्ट आपल्याला स्वामींकडे मागायची गरज लागणार नाही ह्या सेवेने. म्हणून आपल्याला अशा सेवा ज्या आहेत त्या कधीही आणि कुठलीही गोष्ट कधीतरी आपण न मागता करून बघा, त्याचे समाधान खरंच खूप वेगळं असतं. आता आपण पारायण वगैरे करतो, कधी कधी आपल्याला कुठली इच्छा पूर्ण व्हायची असेल तर हे पारायण करतो. किंवा गुरुवारसुद्धा 11 गुरुवार, 9 गुरुवार, 21 गुरुवार, 51 गुरुवार, 108 गुरुवार असं आपण करतो सुद्धा. पण मग आपण त्याच्यामध्ये काही ना काही मागतो. पण कधीतरी बघा अशीच सेवा करून बघा. आता मी ही दत्त जयंतीनिमित्त अशीच सेवा केलेली आहे. मनामध्ये आपल्या इच्छा काय असतात त्या स्वामींना माहीतच असतात, त्याच्यामुळे वेगळं स्वामींना आपल्याला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये आपण जर ही सेवा काहीही न मागता केली तर आपले स्वामी आपल्याला मानानेच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. हे माझे स्वतःचे कितीतरी वेळा आलेले अनुभव आहेत. तर बघा, आत्ता म्हणूनच मी ही सेवा चालू केलेली आहे. तर आता माझी पूर्ण सेवा म्हणजे पूर्ण वाचून झालेलं आहे. आणि वाचून झाल्यानंतर आपल्याला जी आपण अगरबत्ती लावलेली होती ना, तर त्याची रक्षा लावूनच उठायचं आहे. कपाळाला लावायची, थोडीशी जिभेवरती ठेवायची, गळ्याला लावायची. त्यानंतर आपल्याला स्वामींना मुजरा करून घ्यायचा आहे. स्वामींना मुजरा हा अशा प्रकारे केला जातो, हे सर्वांनाच माहिती आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, सांगितलेलं आहे. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.